आज दिवस गेला खूप उन्हातान्हात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं. आम्ही भर उन्हात आज सिटीत गेलेलो होतो कारण मला रेझनची ऑर्डर होते. तर ते ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काही फ्लावर्स वगैरे लागणार होते मला, आणि ते माझ्याकडे अवेलेबल नव्हते, म्हणून मी आज ते सिटीत घ्यायला गेले होते. ते सगळं चॉईस केलं. त्या एका शॉपमध्ये आम्हाला 1 ते 1.5 तास लागले की मला काय काय हवं आहे, आणि ते अंकल एक 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 काढून देत होते. ते मी चॉईस केलं. तब्बल 1 ते 1.5 तासानंतर पूर्ण फायनल करून त्यानंतर बिल वगैरे झालं. मला मोल्ड पण आवडले होते, पण सध्या मोल्ड वगैरे नाही घेतले. ते सगळं आवरून आम्ही निघालो. मी 2 दिवसापूर्वी माझ्या इंस्टाग्रामला एक स्टोरी ठेवली होती Q&Aची. तर त्याचे भरपूर मला क्वेश्चन आलेले आहे तुमचे. त्याचे मी उत्तरं देण्यासाठी एक व्लॉग करणार आहे, पण तो व्लॉग 2-3 दिवस लेट होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही शेवटी रस प्यायला थांबलो. मार्च महिन्यात एवढं ऊन येतं, एप्रिल मेमध्ये किती डेंजर ऊन असणार आहे. रस प्या पिता का हे घे. नाही तुम्ही दुसरा तुमचा हिस्सा नको. नाही तसं काही नाही घ्या. नेमकं ह्या आजी आले आणि कॅमेरा ऑन होता. मला ती क्लिप ॲड नव्हती करायची, पण ठीक आहे, असो. आम्ही रस वगैरे पिला. त्या रस प्यायला परत आम्ही चाललो उन्हातान्हात. आजचे जेवढे पण काम होते तेवढं पूर्ण फायनली झाले, म्हणजे होत आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रिंट काढायला गेलो. प्रिंट काढणं गरजेचं होतं कारण ऑर्डरसाठी लागणार होते. मला टोटल 4-5 ऑर्डर होत्या आणि अर्जंट 3 ऑर्डर द्यायच्या होत्या, त्यामुळे मला ह्या प्रिंट काढणं गरजेचं होतं. त्यानंतर आम्ही ते प्रिंट वगैरे सगळे घेतले, निघालो. आणि त्यानंतर ऊन तुम्हाला दिसतच असेल किती भयान ऊन आहे. फायनली आम्ही घरात जवळ पोचलो. त्यानंतर संध्याकाळी आमचे मामा म्हणजे माझे सासरे यांचा बड्डे होता. तर आम्ही केक वगैरे चॉईस करत होतो. केक चॉईस करताना आम्हालाही वेळच लागतो, प्रत्येकाला लागतो, पण आज जरा जास्तच वेळ लागला कारण मॅच चालू होती. हे बाबा आम्हाला सांगत होते आमच्या वेळेस असे क्रिकेटर होते, तसे क्रिकेटर होते, इतकी छान मजा यायची, हे ते आम्ही सगळेजण मिळून बघायचो. त्यांनी त्यांचे किस्से चालू केले होते सांगणं. आमच्या शेटची मॅच म्हणजे जीव की प्राण. त्यानंतर त्यांना बळजबरी त्या दुकानाच्या बाहेर काढलं. फायनली आम्ही तो केक घेऊन निघालो. बड्डे घरीच सेलिब्रेट करायचा होता, पण लास्ट मोमेंटला प्लॅन ठरला की आपण बाहेरच जाऊया सेलिब्रेट करायला बड्डे. आमच्या इथली फेमस हॉटेल म्हणजे काळे बंधू, ऑल टाईम फेवरेट म्हणजे आमच्या घरच्यांची. मला नाही आवडत एवढी, पण मग मामान त्यांना आवडते म्हणून आम्ही गेलेलो तिथे जेवायला. त्यानंतर तिथे पोचलो आणि आमची मनीमाऊ आमच्याकडे बघत होती, पण तिला राग आलेला होता. ती माझ्याशी सकाळपासून बोलत नव्हती, म्हणजे ती आलीच नाही माझ्याकडे, कारण तिला मी ओरडली होती जोरात. तिला ओरडलेलं आवडत नाही. एवढी लहान असून एवढा राग आहे तिला. त्यानंतर ती बघतच नव्हती माझ्याकडे, बघतच. आईने त्याने सांगितलं काकीकडे जा. काकी नाही बघितलं तर नाहीच बघितलं, लई तिकचा जीव येतो. त्यानंतर आम्ही टेबल वगैरे बघत होतो. बाहेर बसायचं म्हटलं तर मच्छर चावतं म्हणून ते अवॉइड करायचा प्रयत्न केला, पण बसलोच शेवटी बाहेर. मनीमाऊ एवढी गोड हसते, ती एवढी गोड हसते. तिने कोणी एन्जॉय करो ना करो, तिने फुल एन्जॉय केलेलं, फुल बाबांचा बड्डे. त्यानंतर आमच्यासोबत 2 मेंबर म्हणजे शिवाभाऊ आणि अभि, माझ्यासोबत कॅमेरा पार्टनर. कारण दरवेळेस व्लॉग काढायला मीच असते, पण यावेळेस अभिने मदत केली शूट करण्यात. त्यानंतर आज ऋषीने लिटरली फोन हातात घेतलाच नाही. त्यानंतर आम्ही मेन्यू डिसाईड वगैरे केला. ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही केक वगैरे कट करून घेतला. आजच्या दिवसातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे देव पडली. काय झालं, तिथे असलेला झोका ती खेळत होती आणि त्यानंतर त्या झोक्यावर एवढी जोरात पडली की तिच्या डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर आम्ही फोटो न काढता निघालो तिथून. पूर्ण ऑल दिवस चांगला गेला आणि त्या गोष्टीसाठी थोडंसं मूड ऑफ झाले होते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.